सर्वांना नमस्कार. आज पुस्तक जे मी वाचणार आहे ते आहे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज. याचे लेखक आहेत प्र. सहस्त्रबुद्धे. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज. अलौकिक भजन. मुले म्हणत होती, चला लवकर. बायका म्हणत होत्या, पावले चटचट उचला. तरुण म्हातारे सगळे घाईने चालले होते. काही लोक मधून मधून पळत होते. अंधार, थंडी, काटेकुटे, दगडधोंडे यापैकी कशाचाही कोणालाही अडथळा वाटत नव्हता. या जाणाऱ्यांना चौरस्त्यावर काही लोक भेटले. त्यांनी विचारले, तुम्ही सगळे कुठे चालले आहात? हे लोक म्हणाले, बेलगावला. त्यांनी विचारले, तिथे आज काय आहे? हे म्हणाले, तिथे आज तुकडोजी महाराजांचे भजन आहे. ते ऐकताच इतरत्र जाणाऱ्या लोकांनी आपली दिशा बदलली. ते म्हणाले, आता आपण बेलगावला जाऊ, भजन ऐकू आणि मग पहाटे आपल्या गावी जाऊ. बेलगाव येथे मारुती मंदिरासमोरचे मोठे मैदान माणसांनी तुडुंब भरले होते. मंदिराच्या बाजूला साधा पण सुंदर मंच उभारण्यात आला होता. कुणीतरी म्हटले, महाराज आले, महाराज आले. सगळ्यांचे डोळे मंचाकडे लागले. भरदार अंगयष्टीची उंच बांध्याची प्रसन्न मूर्ती मंचावर येऊन उभी राहिली. ते तुकडोजी महाराज होते. खादीचा कुर्ता आणि उंच नेसलेले धोतर असा त्यांचा साधा वेश होता. मिशा भरदार होत्या. डोक्यावरचे केस बारीक कापलेले होते. महाराजांनी गुरुदेवांना आणि जमलेल्या सर्व लोकांना नमस्कार केला. ते म्हणाले, माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आपण येथे भजन करण्यासाठी जमलो आहोत. त्यांचा आवाज दणदणीत पण काहीसा घोगरा होता. त्यांचे शब्दोच्चार स्पष्ट होते व बोलण्यात ठामपणा होता. ते म्हणाले, भजन कसे शिस्तीत हवे. आपल्याला बेशिस्तीची सवय जडली आहे. चला, नीट रांगेत बसा, ताठ बसा, ढेपाळल्यासारखे बसू नका, आपसात बोलू नका. देव आकाशातून तुमच्याकडे पाहतो आहे. तो कोपेल असे काही एक करू नका. महाराजांनी म्हटले, जय गुरुदेव. हजारो लोक एका क्षणात गरजले, जय गुरुदेव. महाराज म्हणाले, म्हणा, रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. ते भजन हजारो कंठातून गायले जाऊ लागले. महाराजांनी पुन्हा एकदा नमस्कार केला आणि समोर ठेवलेली खंजिरी उचलली. जीवाचे कान करून लोक ऐकण्यासाठी सिद्ध झाले. आसपासच्या 20 गावातून जमलेले 10,000 लोक स्तब्ध बसले होते. तो अद्भुत जोरकस आवाज वातावरणात घुमला आणि श्रोत्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. तुकडोजी महाराज भजन म्हणू लागले, मंगलमय नाम तुझे सतत गाऊ दे. एक भजन संपले की दुसरे, तिसरे अशी भजनांची माला गुंफली जाऊ लागली. उठा गडा, अरुणोदय झाला. श्री सद्गुरूच्या ज्ञानाचा सोडा दुष्ट विकार बिछाणा, नाश करा अज्ञानाचा. मोठमोठे सिद्धांत अगदी सोप्या भाषेत सांगितले जात होते. मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. देव हॉटेलचा चहा चिवडा नाही रे. खेड्यातील लोकांना त्यांची ही भाषा चटकन समजत होती. ती कवणे त्यांच्या हृदयात शिरत होती आणि बुद्धीची पकड घेत होती. प्रत्येक भजनाची चाल निराळी होती. ती सोपी आणि ठसकेबाज होती. प्रत्येक भजनाचा आशय मोठा होता, पण तो रोजच्या जीवनातले दृष्टांत देऊन सोपा केला होता. लोक आपोआप त्या ओळी म्हणू लागत. ऐकता ऐकता त्या अनेकांच्या पाठ होत. तुकडोजींच्या गाण्यात, बोलण्यात, सांगण्यात तळमळ होती आणि बोटात जादू होती. खंजिरीचे बोल निनादत, खण खण खणाण खणू. जो सत्याविन शब्द न बोले, सहजही कोणाशी, मित्रा कर मैत्री त्याची. सहनशीलता, सरळ वृत्तीची वागणूक ज्याची, आपुले दुःख नवदे कुणाला, चिंता इतरांची, मित्रा कर मैत्री त्याची. सगळ्यांना सर्व काळी उपयोगी पडतील असे मौल्यवान विचार त्यांच्या भजनातून सहजपणे प्रगट होत होते आणि लोकांच्या मनात ठसत होते. नराचाही नारायण होतो ऐसा सद्गुरू महिमारे. तुकड्या दास शरण त्या गेला, चरणी रतला प्रेमारे. कधी अगदी थोडक्यात रामचरित्र सांगून ते म्हणत होते, अघटित करणी त्या रामाची, उभाची भक्तांसाठी हो. तुकड्या बालक शरण तयाला, आवड चरणी मोठी हो. देवभक्ती, देशभक्ती, सदाचरण आदी सर्व बाबतीत ते अगदी सहजपणे मार्गदर्शन करीत होते. तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा. सभी धर्म अरु पंथ पक्ष को दिल से रहे मियारा. विजयी हो, विजयी हो, विजयी हो भारत देश हमारा.
भजन रात्री 10 वाजता सुरू झाले आणि 2 वाजता संपले. मध्यंतर नाही की चहा पाणी नाही, अडखळणे, थांबणे, घसा खाकरणेही नाही. अखंड अविरत गंगा प्रवाह जोमाने चालला होता. भजन संपल्यावर सगळ्यांना एखाद्या भव्य दिव्य स्वप्नातून बाहेर आल्यासारखे वाटले. सगळे आपापल्या गावाकडे निघाले. कुणाला 2, कुणाला 4 तर कुणाला 10-12 मैल जायचे होते. येतेवेळी कुतूहलाने उत्सुकतेने सर्व जात आहेत तर आपणही जाऊया अशा भावनेने लोक आले होते. आणि आता जाताना लोक भारावल्यासारखे होते. कोणी बोलत होते तर कोणी मुळीच बोलत नव्हते. श्रोत्यांवरील प्रभाव. कार्यक्रम संपला. शेकडो लोकांनी महाराजांची चरणधूळ मस्तकी धारण केली. काही तरुणांनी त्यांना विचारले, आम्हाला ही भजनी शिकवाल का? खंजिरी वाजवायला शिकवाल का? महाराज म्हणाले, अवश्य शिकवीन. मोझरी येथे आपण एक शिबिर आयोजित केले आहे, त्यात तुम्ही या. तेथे तुम्हाला पुष्कळ शिकायला मिळेल. अनेकांनी भजनांची पुस्तके विकत घेतली. श्रोत्यांच्या झुंडीच्या झुंडी जात होत्या. रस्त्याने चालताना काही लोक मुळीच बोलत नव्हते. आतापर्यंत आपले कोठे चुकले आणि यापुढे कसे सुधारायचे यासंबंधी ते काहीतरी मनाशी ठरवत होते. काहींना किती बोलू आणि किती नको असे झाले होते. आवाज किती पल्लेदार होता, वाणीत कसा गोडवा होता. भजने तर अप्रतिम होती. त्यांच्या चाली किती आकर्षक होत्या. असे खंजिरी वादन या जगात कोणीही करू शकणार नाही. काय तडफ, काय दणकेबाज आवाज. हजारो लहान मोठ्यांना 4-5 तास खिळवून ठेवणे म्हणजे गंमत आहे का? तुकडोजी म्हणजे अलौकिकच आहेत. त्यांच्या हृदयात देव आहे, गळ्यात गंधर्व आहे आणि बोटात कडकडणारी वीज आहे. असे उद्गार अनेकांच्या तोंडून बाहेर पडत होते. काही लोक म्हणत होते, आपण आपल्या गावात भजनी मंडळ काढूया. आपण मोझरीच्या शिबिरात जाऊया. मी येईन, मीही येईन. महाराजांची व्यसने सोडायला सांगितले आहे. मी आजपासून बिडी पिणे सोडून देत आहे. त्याने आपल्या खिशातल्या बिड्या काढल्या, चुरगाळल्या आणि पायदळी तुडवल्या. एक म्हणाला, मी यापुढे आपल्या घरी 4 गायी पाळीन आणि गावातली एकही गाय कसायाकडे जाऊ देणार नाही. एक म्हणाला, महाराजांनी सांगितले की घरातल्या बाईला देवीसारखे वागवा. मी यापुढे माझ्या बायकोला कधीही मारणार नाही. दुसरा म्हणाला, मी आमच्या गावातील अनाथांना आणि गरिबांना मदत करीन. एखाद्या गरिबाला भाकर दिल्याशिवाय मी जेवणार नाही. एक सुनेला छळणारी सासू भजने ऐकता ऐकता रडू लागली. तिला आपल्या वागण्याचे वाईट वाटले. दुसऱ्या दिवशी सुनेला जवळ घेऊन ती म्हणाली, बेटा, यापुढे मी तुला माझी मुलगी म्हणूनच वागवीन. आजपर्यंत उद्धटपणे वागणाऱ्या एका तरुणाने दुसऱ्या दिवशी सकाळी देवाला नमस्कार केला व आपल्या आईवडिलांचे पाय धरले. एका गावात मारुतीच्या मंदिरासमोर रोज संध्याकाळी तरुण जमू लागले. लाठीकाठी, दंडबैठका इत्यादी व्यायाम ते नियमाने करू लागले. काही तरुण रोज सकाळी उठून आपले अंगण व गावातला रस्ता झाडू लागले. सगळा गाव स्वच्छ दिसू लागला. तुकडोजी महाराजांच्या त्या एका भजनाच्या कार्यक्रमाने परिसरात एक नवी लहर उत्पन्न केली. चिखलातील कमळ. रस्त्याने चालताना अनेकांनी विचारले, हे तुकडोजी कोण, कुठले आहेत, त्यांना ही सिद्धी कशी मिळाली? तुकडोजी हे त्यांचे खरे नाव आहे की टोपण नाव? ज्यांना माहीत होते ते सांगू लागले. एक जण म्हणाला, त्यांच्या जीवनाला चिखलातील कमळाची उपमा चांगली शोभेल, कारण ते जन्मले तेव्हा त्यांची आर्थिक, सांस्कृतिक, कौटुंबिक परिस्थिती फार वाईट होती. त्यांचे घराणे मूळचे राजस्थानमधील होते. ते ब्रह्मभट्ट म्हणजे भाट होते. तिकडे मंगलप्रसंगी भाट येत असत. ते पूर्वजांची चरित्रे गात व शुभेच्छा देत. त्याच्या मोबदल्यात त्यांना धनधान्य मिळे. 4 पिढ्यांपूर्वी हे लोक अमरावती जिल्ह्यातील यावली या गावी स्थायिक झाले. त्यांच्यापैकी गणेशजी ठाकूर आणि त्यांच्या पत्नी तानबाई तेथे चांगलेच रुळले. गणेशजी नियमाने ज्ञानेश्वरी वाचित व पंढरपूरची यात्रा करीत. गणेशजींची मूर्ती प्रसन्न होती. त्यांचा गोड गळा होता. सकाळच्या वेळी ते दारोदारी भजन म्हणत व आशीर्वाद देत. वाईट साईट जाईल, निशा जशी संपली, शुभकर सुखकर मंगल येईल, उषा जशी उगवली. सगळ्यांना त्यांची अशी कवणे फार आवडत. घरोघरी त्यांना मोठ्या हाताने भिक्षा मिळे. त्यांचा संसार चांगला चालला होता. त्यांना एकूण 7 मुली व 1 मुलगा अशी संतती झाली. 3 मुलींची लग्ने गणेशजींनी केली. नंतर ते वारले. 4 मुलींची लग्ने ताराबाईंनी जमवली. त्यांचा एकुलता 1 मुलगा नामदेव, उपाख्य बंडू, चांगला निघाला नाही. सगळेजण बंडूचे लाड करीत. तो धड शाळेत जाईना की अभ्यास करीना.
त्याला वाईट संगत जडली. तो शिव्या देऊ लागला, बिड्या पिऊ लागला. मोठा झाल्यावर त्याला गांजाचे व्यसन लागले. भाटगिरी करून भिक्षा मागणे त्याच्या जीवावर येत असे. तानबाईने मुलाचे लग्न करून दिले. लक्ष्मी नावाची सून तिने आणली. ती नावाप्रमाणे गुणी होती. तिने बंडूजींच्या जीवनाची गाडी पुष्कळ रुळावर आणली. बंडूजी शिवणकाम शिकला. त्याने शिवणयंत्र विकत घेतले. तो सुखी संसाराची स्वप्ने पाहू लागला. पण दुर्दैवाने घाला घातला. देवीने आजारी होऊन लक्ष्मी वारली. बंडूजी अनिर्बंध वागू लागला. तानबाईने त्याचे दुसरे लग्न वरखेडच्या तुकाराम वानखेड्यांच्या मंजुळेशी लावून दिले. तिचा आवाज गोड होता. तिला पुष्कळ भजने पाठ होती. पण ती दिसायला आणि वागायला यथातथाच होती. कोणी तिला वेंधळी म्हणत. ती भक्तीन आणि विरक्त होती असे काहींचे म्हणणे होते. काहींच्या मते तिच्या अंगात देवी येत असे. बंडूजींचे आणि तिचे कधीच पटले नाही. तो तिला नित्य शिवीगाळ आणि मारहाण करी. तो तिला पिशी म्हणूनच हाक मारी. लवकरच तानबाई वारली. बंडूजीला सावरणारे कोणीच राहिले नाही. त्यांचा शिवणकामाचा धंदा चांगला चालला असता, पण तो मन लावून काम करीत नव्हता. तो ग्राहकांना शिवीगाळ करी. मिळालेला पैसा तो व्यसनात उडवी. यावेळी वरखेड, चांदूर बाजार आदी अनेक ठिकाणी फिरले, पण कुठेही त्यांचा जम बसला नाही. त्यांनी गुळाचा व्यापारही केला, पण त्यातही त्यांना नुकसान सोसावे लागले. या सगळ्यांचा राग ते मंजुळेवर काढीत. अशा या जोडप्याला 30 एप्रिल 1909 रोजी सकाळी एक पुत्र झाला. त्याचे नाव माणिकचंद्र ठेवण्यात आलं. तोच पुढे तुकडोजी या नावाने प्रसिद्ध झाला. अपशकुनी. तुकडोजी महाराजांना त्यांचे वडील अपशकुनी, कुळबुडव्या असे काही म्हणत असत. याचे मुख्य कारण होते त्यांच्या जन्माच्या वेळी झालेला निसर्गाचा कोप आणि मंजुळेवरचा त्यांचा राग. 30 एप्रिल 1909 रोजी पहाटे यावलीच्या परिसरात मोठेच वादळ झाले. मंजुळेला प्रसूती वेदना सुरू झाल्या आणि बाहेर सो सो आवाज करीत वारे वाहू लागले. पत्रे उडू लागले, झाडे पडू लागली. मंजुळेने बाळाला जन्म दिला आणि त्याचवेळी घरावरचे छप्पर उडाले. भिंती हलू लागल्या. नवीन जन्मलेल्या बाळाच्या अंगावर पावसाचे थेंब पडू लागले. मंजुळामाय बाळाला घेऊन शेजाऱ्याकडे आश्रयाला गेली. बंडूजी म्हणाले, कार्टे जन्माला आले आणि घर उडाले. त्या बाळाची ही भटकंती जन्मभर चालू राहिली. प्रथम त्याने यावलीच्या अनेक घरात आश्रय घेतला. वरखेड, चांदूर बाजार, अमरावती, यावली इथे त्याचे बालपण गेले. रामटेकच्या जंगलात आणि ताडोबाच्या अरण्यात तो राहिला. पुढे त्याने मोझरीला आपले केंद्र बनविले, पण त्याचे हिंडणे अखंड चालू राहिले. त्याच्या पायाला भोवरा होता. नुसत्या दगडाविटांच्या बांधणीला घर म्हणत नाहीत. जिथे आई, आजीचा प्रेमळ हात पाठीवरून फिरतो, तिथे वडिलांचे संरक्षण मिळते. जिथे भावा बहिणींची प्रेमळ किलबिल ऐकू येते, बाहेरच्या थंडी, वारा, ऊन, पावसाचा त्रास होणार नाही असे माहेचे पांघरून जिथे असते त्याला म्हणतात. जिथल्या मीठभाकरीला आणि शिळ्या वरण भाताला अमृताची चव असते त्याला घर म्हणतात. मला खायला नसू दे, तू खा. मला घालायला नसू दे, तू चांगले कपडे घाल. माझी हौस गुंडाळून मी तुझी हौस पुरवीन अशी उलट स्पर्धा चालते त्याला घर म्हणतात. जेथील प्रेमळ वातावरणाचा स्वर्गातील देवांनाही हेवा करावा त्याला घर म्हणतात. दुर्दैवाने असे घर तुकडोजींच्या वाट्याला कधीही आले नाही. अनेक प्रसंग त्या घरात असे घडत की आई म्हणजे सतत मार खाणारा आणि रडणारा जीव व बाप म्हणजे शिव्या देणारा, ओरडणारा आणि मारणारा निर्दयी प्राणी. हेच संस्कार छोट्या माणिकच्या मनावर होत. अनिकेत म्हणजे घर नसणे. तुकडोजींना आपल्या सगळ्या जीवनात घराची छाया आणि माया कधीही लाभली नाही. बंडूजींनी माणिकचे नाव चांदूरच्या शाळेत घातले. तिथे तो 2 वर्षे शिकला. वडील यावलीला गेले तेव्हा त्याचे नाव यावलीच्या शाळेत घालण्यात आले. माणिकचे एकूण शिक्षण फक्त 4थीपर्यंत झाले. शाळेतले शिक्षक कधी येत नसत. आले तरी शिकवणे कमी आणि मारणे जास्त अशी त्यांची शैली होती. माणिक बुद्धिमान होता. एकदा ऐकले की त्याचे चटकन पाठ होत असे. एखाद्या वेळी गुरुजी अडले तर माणिक पुढील ओळ म्हणून दाखवायचा. ते पाहून शिक्षक रागवायचे आणि पोट्ट्या मला शिकवतोस असे म्हणून माणिकला मारायचे. तर घरी बंडूजी मंजुळेला म्हणत, माझे कपडे का नाही धुतले, पाणी का नाही आणले, थांब तुलाच धुवून काढतो. कोपऱ्यातली काठी घेऊन बंडूजी मंजुळेला गुरासारखे बडवीत. माणिक आता मोठा झाला होता. त्याला ते पाहवत नसे. नका बाबा, आईला मारू नका, मी तुमच्या पाया पडतो असे म्हणून तो आडवा येत असे. त्यावेळी बंडूजी त्यालाही 2 काठ्या लावून देत.
यावलीत हणोतीबुवा नावाचे संत राहत होते. ते खंजिरी चांगलं वाजवत. त्यांच्याकडे जाऊन माणिक त्यांची सेवा करीत असे. खंजिरीनं त्यांच्या मनाला ओढ लावली. ते बाहेर गेले. म्हणाले, माणिक हुबेहूब त्यांच्यासारखी खंजिरी वाजवी. ते त्याला जास्त वेळ खंजिरी हाताळू देत नसत. माणिकने माठाचा काठ मिळवला, त्यावर कागद चिटकवला, अशी खंजिरी तो वाजवू लागला. अशा अनेक खंजिऱ्या तुटल्या आणि एक दिवस आनंदाचा उगवला. गावात एक खंजिरीवाला आला. माणिक आशाळभूतपणे त्याच्या मागे गावभर हिंडला. खंजिरीवाल्याने त्याला विचारले, तुला काय हवे आहे? माणिक म्हणाला, मला खंजिरी हवी आहे, पण माझ्याजवळ पैसे नाहीत. मुलाचा निरागसपणा पाहून खंजिरीवाला म्हणाला, पैसे नाहीत तर भाकरी आण, मी तुला खंजिरी देईन. माणिक सुसाट घरी पळाला. घरात आईही नव्हती. त्याने चुलीपुढल्या सगळ्या भाकरी उचलल्या आणि खंजिरीवाल्याला दिल्या. खंजिरीवाल्याने त्याला एक उत्तम खंजिरी दिली. माणिकचा आनंद गगनात मावेना. वाटेतल्या मंदिरात जाऊन त्याने देवापुढे एक भजन म्हटले. तो घरी जायला निघाला. त्याच्या मनात विचार आला, बाबांनी खंजिरी पाहिली तर? त्यांनी फेकली, तोडली तर? त्याने ती खंजिरी मित्राकडे ठेवली. तो घरी आला तेव्हा घरात एकच हलकल्लोळ माजला होता. पंडूजी घरी आले होते. त्यांना खूप भूक लागली होती. लवकर वाढ म्हणून ते पाटावर बसले. मंजुळा चुलीपाशी गेली. तिने झाकण बाजूला केले. तेथे एकही भाकरी नव्हती. व माय म्हणून ती पटकन खाली बसली. बंडूजींनी 2 शिव्या देऊन म्हटले, पिशे, वाढत का नाहीस? तिने चाचरत म्हटले, मी 15 भाकरी करून ठेवल्या होत्या आणि इथे तरी एकही नाही. बंडूजी रागाने ओरडले, मग त्या काय झाल्या? तू खाल्ल्या का मानक्याने? तो माझा शत्रू आहे. मला खायला मिळू नये म्हणून त्याने त्या कुत्र्याला सुद्धा खायला घातले असतील. बंडूजी तिला मारू लागले. बंडूजींनी माणिकला विचारले. त्याने खरे ते सांगितले. बंडूजी माणिकला झोडपू लागले. नका हो लेकराला मारू, असे मंजुळा म्हणू लागली तर तिलाही पुन्हा मार बसला. बंडूजींनी त्या दोघांना घराबाहेर काढून बजावले. पुन्हा या घरात पाय ठेवाल तर प्राणच घेईल. ते दोघे दिवसभर रात्रभर थांबले, पण बंडूजींनी त्यांना घरात घेतले नाही. माणिक क्षमा मागायला दुकानावर गेला तर बंडूजी मोठं कात्री हातात घेऊन त्याला मारायला धावले. 2 दिवसानंतरही बंडूजींच्या रागाचा पारा मुळीच उतरला नाही. शेवटी त्यांनी घराला नमस्कार केला आणि गाव सोडले. ते वरखेड येथे गेले. मंजुळेचा भाऊ गोविंदराव वानखेडे यांच्याकडे ते राहू लागले. संत सहवास. माणिकला घरी सुख नव्हते आणि शाळेत शिकण्यासारखे काही मिळत नव्हते. तो मठ, मंदिर, आश्रम येथे जाऊ लागला. भजन कीर्तनात रमू लागला. एकदा ऐकलेले त्याला लगेच पाठ होई. मठ मंदिरात झाडलोट करणे, पाणी भरणे, फुले आणणे, महाराजांचे पाय दाबून देणे अशी कामे तो आनंदाने करी. तेथे त्याला भाकर तुकडा मिळे, कधी गोड प्रसादही मिळे. 4-4 दिवस तो घरी जात नसे. चांदूर बाजार येथे असताना तो मारुती मठातील भारती बुवांकडे नित्य जात असे. माणिक त्यांची भजने मन लावून ऐकत असे. तो लगेच त्याच शैलीत ताना आलापांसह ती म्हणून दाखवी. 6 वर्षाच्या मुलाची ही बुद्धी पाहून बुवांना फार कौतुक वाटे. ते त्याला गाणी शिकवीत व त्याच्या खाण्यापिण्याची काळजी घेत. यावलीच्या मुक्कामात माणिक शिवमंदिरात जाऊन भजने म्हणून ध्यानधारणा करी. दोन्ही हातात 2 दगड घेऊन त्यांच्या तालावर तो भजन म्हणे. तो आपल्या मित्रांनाही भजन शिकवी. यावली येथे जगन्नाथ महाराजांच्या मठात सातोळी कोतोळीकर नावाचे रामदासी राहत. एकदा ते दासबोध वाचित होते. माणिक जवळ बसला होता. वाचन संपल्यावर बुवांनी सहज विचारले, ऐकले का? काही लक्षात राहिले का? माणिकने ऐकलेला समाज संपूर्ण म्हणून दाखवला. बुवा चकित झाले. त्यांनी माणिककडून मनाचे श्लोक पाठ करून घेतले. ते आपल्या वाचनाच्या वेळी माणिकला जवळ बसवून घेत. त्यांच्या मुखातून माणिकने दासबोध, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, तुकारामांची गाथा वगैरे अनेक ग्रंथ ऐकले. यावलीतील हणोतीबुवांजवळ माणिक खंजिरी वादन शिकला. यावलीतच बळीराम वानखेडे यांच्याकडे रामायण, महाभारत यासारख्या ग्रंथांचा मोठा संग्रह होता. माणिक त्यांच्या घरी बसून त्या ग्रंथांचे वाचन करी. वरखेडला अडकुजी नावाचे संत होते. त्यांची माणिकावर विशेष कृपा होती. माणिकचीही त्यांच्यावर अपार श्रद्धा होती. असे सांगतात की त्यांनी मंजुळा मायेला प्रसाद म्हणून आंबा दिला होता. त्यामुळेच त्यांना माणिकसारखा गुणी पुत्र लाभला. एकदा मंजुळाबाईने आपल्या बाळाला अडकुजींच्या पायावर घातले. महाराजांनी त्याला भाकरीचा तुकडा दिला. तो तुकडा बाळ चोखू लागले. ते पाहून अडकुजी हसू लागले. टाळ्या वाजवीत म्हणू लागले,
तुकडा घेतला, तुकडा खाल्ला, आजपासून हा माझा तुकडा झाला. तेव्हापासून माणिकचे नाव तुकड्या झाले, असे काही लोक म्हणतात. यासंबंधी आणखी एक कथा सांगितली जाते. माणिक अडकुजींच्या तुकारामांची भजने म्हणून दाखवी. त्यात शेवटी तुका म्हणे येत असे. ते ऐकून एकदा अडकुजी त्याला म्हणाले, नेहमी तुका म्हणे म्हणतोस, आता तुकड्या म्हणे म्हण. तेव्हापासून माणिकला काव्यलेखनाची स्फूर्ती झाली. घे करुणा गा घे करुणा, घे करुणा रुक्मिणी रमणा ही त्यांची पहिली कविता. त्यांनी वयाच्या 10व्या वर्षी लिहिली. ते शीघ्रकवी झाले, प्रासादिक कवी झाले आणि आपल्या काव्यगायनाने हजारोंच्या जनसमुदायाला जिंकू लागले. कोणी म्हणतात, तुका म्हणजे फार मोठा, त्याच्यासमोर मी अगदीच लहान. या कल्पनेने त्यांनी तुच्छतादर्शक तुकड्या हे नाव घेतले. मी मोठा कवी नाही, नुसता तुकबंदी करणारा, ट ला ट, री ला री जोडणारा यमक्या आहे, अशी नम्र भावना बाळगून त्यांनी तुकड्या दास म्हणे लिहायला सुरुवात केली, असे काहींचे म्हणणे आहे. इसवी सन 1921च्या कार्तिकी पौर्णिमेला अडकुजींनी हा लोक सोडला. दरवर्षी यात्रा भरवून तुकडोजी त्यांचा स्मृतिदिन साजरा करीत. आपल्यावरील सद्गुरूंच्या कृपेसंबंधी त्यांनी पुढील प्रमाणे लिहिले आहे. सद्गुरुजी अडकुजीने मुझ पर बड़ी कृपा दिया, तुम भी भजन लिखते रहो यह आशीष मुझको दिया, तब से भजन लेखन बढ़ा इस हाथ से संभले नहीं, गंगा प्रवाही वाक्य रचना सहज ही होती गई. धन्यवाद.